नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आपण 5.1 च्या पुढे जाणार आहोत. टेस्ट फॉर पॅरलोग्राम. टेस्ट फॉर पॅरलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या. समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या पाहणार आहोत आपण. समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या काय काय कसोट्याच म्हणूया अनेक आहेत. तत्पूर्वी तुम्हाला समांतर रेषांच्या कसोट्या सांगतो. टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. समांतर रेषांच्या कसोट्या. आता समांतर रेषांचे टेस्ट आपण समांतर रेषांचे दोन समांतर रेषांचे रेषांना एका छेदिकेने छेदलं तयार होणारे विक्रम कोन एकरूप असतात, आंतरकोन पूरक असतात आणि संगत कोन एकरूप असतात. हे आपल्याला माहिती आहे. दोन समांतर रेषांना त्याला आपण संगत कोन कसोटी संगत कोन चा प्रमेय म्हणतो, विक्रम कोनाचा प्रमेय म्हणतो, आंतरकोनाचा प्रमेय म्हणतो मराठीमध्ये. परत पहा. हे बघा, लाईन एल पॅरलल एम. रेषा एल एम ला समांतर असेल अँड लाईन एल इज इट्स ट्रान्सव्हर्सल. जर रेषा एल ही छेदिका असेल. परत पहा, या दोन रेषा समांतर ही छेदिका. टू लाईन्स पॅरलल इट इज अ ट्रान्सव्हर्सल. मग समजा हा अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी असतो. ए बी सी डी ई एफ आणि जी एच. बघा, संगत कोण झाले. अँगल ए एकरूप सॉरी कोन ए एकरूप कोन बी, कोन सी एकरूप कोन डी, कोन जी एकरूप कोन एच, कोन ई एकरूप कोन एफ. ए कॉन्ग्रुएंट बी, सी कॉन्ग्रुएंट डी, जी कॉन्ग्रुएंट एच and E congruent F. These are the which angles? Corresponding angles. So if two lines parallel, corresponding angles congruent, it is called corresponding angle theorem. It is a theorem. आलं लक्षात. दोन रेषा समांतर असतील तर संगत कोनाच्या जोड्या एकरूप असतात. संगत कोन एकरूप होतात. याला संगत कोनाचा प्रमेय म्हणतात. थेरम ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आलं लक्षात. त्याचप्रमाणे विक्रम कोन ई आणि बी एकरूप, ई आणि बी एकरूप, सी आणि एच एकरूप. हे विक्रम कोन आहेत. जर दोन रेषा समांतर असतील तर हे विक्रम कोन एकरूप असतात. विक्रम कोन प्रमेयाने. टू लाईन्स आर पॅरलल देन alternate angles are congruent. These are the alternate angles. So it is called alternate angle theorem. And these two angles are interior angles. Sum of E plus H is 180. C plus B is 180. These are the interior angles. So it is called interior angle theorem. बघा, हे आंतरकोन येतं. E आणि H आणि C आणि B हे आंतरकोन येतं. आंतरकोनाची जोडी पूरक असेल म्हणजे आंतरकोनाची बेरीज 180 असेल तर म्हणजे जर दोन रेषा समांतर असतील तर हे आंतरकोन पूरक असतात. म्हणजे E अधिक H बरोबर 180 असतं, C अधिक B बरोबर 180 असतं. याला आंतरकोनाचा प्रमेय म्हणतात. प्रमेय आपले झालेले दोन समांतर रेषा दिले असताना. आता दोन समांतर रेषा जर दिलेले नसतील आणि मग कसं समजा. आता बघा बरं का, आता मी कसोटी पाहतोय. आता पहिली कसोटी संगत कोन कसोटी. काय सांगते संगत कोन कसोटी. टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स. हे टेस्ट पाहतोय आपण. समांतर रेषांच्या कसोट्या पाहतोय. संगत कोन कसोटी म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. संगत कोन कसोटी लक्षात ठेवा. इफ टू लाईन्स पॅरलल, दोन रेषा समांतर असतील तर संगत कोन एकरूप असतात. याच्या उलट जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदलं, दोन रेषा एल व रेषा एम आणि रेषा एन ही त्यांची छेदिका आहे आणि जर संगत कोनाची जोडी एकरूप असेल, जर
कोण ए एकरूप कोण बी असेल तर रेषा L समांतर रेषा M असते. परत पहा, जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदला असता, संगत कोणाची जोडी एकरूप असेल, संगत कोण एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. याला म्हणायचं कसोटी, संगत कोण कसोटी. फार महत्वाचं आहे VIMP. याला म्हणायचं संगत कोण कसोटी. म्हणजे तुम्हाला समांतर दिलेलं नाही पण संगत कोणाची जोडी एकरूप आहे, मग ते दोन रेषा समांतर असतात. याला म्हणतात संगत कोण कसोटी. जर कोण ए एकरूप कोण बी, दोन रेषा एका छेदिकेने छेदतात, ए एकरूप बी तर रेषा L समांतर M असते. संगत कोण कसोटी म्हणतात याला. इंग्लिश मध्ये सांगतो आता. लाईन N is the transversal of line L and M. N is the transversal of L and M. And if one pair of corresponding angle is congruent, one pair of corresponding angle is congruent. one चार पेयर आहेत तिथे, चार जोड्या आहेत बघा. मग शिकलेले होते मी. One pair of corresponding angle is congruent, then that two lines are parallel. So line L parallel to line M. It is called corresponding angle test. Is that clear? Is that first test. पान नंबर 63 वर वरती टेस्ट दिल्यात लेट्स रिकॉल मध्ये. पाहायच्यात आणि वहीत लिहायच्यात व्यवस्थित सगळ्यांनी. आलं लक्षात. दुसरी टेस्ट आता विक्रम कोण कसोटी, अल्टरनेट अँगल टेस्ट. पुन्हा तीच मराठी सारखं दोन रेषाने एका छेदिकेने छेदलं, जर अल्टरनेट अँगल सॉरी विक्रम कोण एकरूप असतील, विक्रम कोणाची एक जोडी एकरूप असतील तर दोन रेषा समांतर असतात. If line N is the transversal of line L and M, if one pair of alternate angle is congruent, one pair of alternate angle is congruent, then the two lines are parallel. It is a alternate angle test. विक्रम कोणाची एक जोडी एकरूप असेल तर त्या दोन रेषा समांतर असतात. विक्रम कोण कसोटी. आणि तिसरी आंतरकोन कसोटी, इंटेरियर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट काय सांगते. इफ आता इंग्लिश मध्ये सांगतात इंटेरियर अँगल टेस्ट. लाइन N is the transversal of line L and M. If one pair of interior angle, if one pair of interior angle is a supplementary, then that two lines are said to be parallel. Then pair of interior angle is supplementary, then that two lines are parallel. बघा दोन रेषा एका छेदिकेने छेदत असतात. आंतरकोनाची जोडी जर पूरक असेल, आंतरकोनाची जोडी जर पूरक असेल तर त्या दोन रेषा समांतर असतात. लक्षात ठेवा. संगत कोणाची जोडी एकरूप असेल तर दोन रेषा समांतर, विक्रम कोणाची जोडी एकरूप असेल तर त्या दोन रेषा समांतर, आणि आंतरकोनाची जोडी रेषा समांतर पूरक असेल तर त्या दोन रेषा समांतर. संगत आहे म्हणून संगत कोण कसोटी, विक्रम कोण आहेत म्हणून विक्रम कोण कसोटी, आणि आंतरकोन म्हणून आंतरकोन कसोटी. बरोबर आहे. इन इंग्लिश, if corresponding angles, one pair of corresponding angle is congruent, then that two lines are parallel. One pair of alternate angles are congruent, then that two lines are said to be parallel. And if pair of interior angle is supplementary, then that two lines are parallel. याला म्हणायचं टेस्ट. आता आपल्याला शिकायचे टेस्ट फॉर पॅरलल समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या. तर पहिली टेस्ट सांगतो बघा, नीट लक्ष द्या. त्याची प्रूफ पण पाहिजे आपल्याला. चार टेस्ट आहेत, चार याचे प्रूफ पण पाहिजे. थोडेसे फास्टली घेणार आहे मी, त्यामुळे नीट लक्ष द्यायचे. पहा, एक, इफ पेअर ऑफ अपोजिट sides of a quadrilateral are congruent, when that quadrilateral is a parallelogram. पहिले टेस्ट बघा. इफ पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, बघा एक क्वाड्रिलॅटरल काढतो. ओके, पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स, पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे समोर समोरचे तुम्हाला कॉन्ग्रुएंट दिलेत. देन
that quadrilateral is a parallelogram. आपण पॅरलॉग्रामची प्रॉपर्टी पाहिली होती बघा. ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, ऑपोजिट साइड्स पॅरलल, ऑपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट, डायगोनल बायसेक्ट इच अदर, ऍडजस्टंट अँगल सप्लिमेंटरी, असे धड आपल्याला प्रॉपर्टी आठवल्या पाहिजे. आता याचे उलट आहे. जर ऑपोजिट साइड्स पॅरलल असतील क्वाड्रिलॅटरलच्या, सो इट इज अ पॅरलॉग्राम. कळलं का? पॅरलॉग्रामच्या प्रॉपर्टी लक्षात आल्या का? त्याचंही उलट आहे समजायचं. आता मराठीमध्ये बघा. जर चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप, ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात तो समांतरभुज चौकोन असतो. तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. सम्मुख बाजू बघा. आता ज्या चौकोनाच्या समोरासमोर बाजू आपण समांतरभुज चौकोनाचे कसोट्या गुणधर्म पाहिले आपण. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू समांतर असतात, ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात, सम्मुख कोण एकरूप असतात, कर्ण दुभागतात आणि लगतचे कोण पूरक असतात. बरोबर का? हे सगळे गुणधर्म पाहिले. तेच गुणधर्म आता उलटे आहेत बघा. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजू समोरासमोरच्या बाजू एकरूप असतात त्याला समांतरभुज पक्ष, याला गिवन म्हणतो आपण. इन चौकोन बरं का. इन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी. मराठीमध्ये मला चौकोन ए बी सी डी मध्ये काय सम्मुख बाजू ए बी ए करू डी सी, ए डी ए करू बी सी, झालं साध्य पक्ष. बघा गिवन काय म्हणतंय. इन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी, सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट डी सी आणि ए डी कॉन्ग्रुएंट बी सी. साध्य टू प्रूव्ह. काय दाखवायचं तुम्हाला? इट इज अ पॅरलॉग्राम. हा समांतरभुज चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे. इंग्लिश मध्ये क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज पॅरलॉग्राम. दॅट इज टू प्रूव्ह. कळलं का? कन्स्ट्रक्शन रचना. ड्रॉ सेगमेंट एसी. जो कोण आहे त्याचा डायगोनल. ड्रॉ डायगोनल एसी. कर्ण एसी काढा. प्रूफ. याला सिद्धता म्हणतात. विधान. कारण विधान म्हणजे स्टेटमेंट. कॉज. कळलं? आता दोन त्रिकोण दिसत आहेत बघा. आता हे त्रिकोणांची नावं घेताना आपल्याला एकाच एक संगती पाहावी लागते. म्हणजे आता या ठिकाणी बघा, समजा पुस्तकामध्ये त्यांनी हा कर्ण घेतलाय, आपण पण बिडी घेऊ शकतो. आपल्याला तशी काही अडचण नाही, पण जाऊ दे, आपण असं पण घेऊ शकतो. आता पहा, त्रिकोणांचे नाव बघा. ए डी सी, ए डी सी व सी बी ए. ए डी सी इकडून सुरुवात केली, याला इकडून सुरुवात करायची. संगती येते, वन वन करस्पॉन्डन्स आहे. मग इन ट्रायंगल एडीसी अँड ट्रायंगल एसीबी सीबीए. मराठी माना त्रिकोण एडीसी व त्रिकोण सीबी मध्ये. आता बघा, हे दोन त्रिकोण जे आहेत हे आपण कॉन्ग्रुएंट दाखवणार. हे दोन टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट घेणार. दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे आपल्याला. एकरूप दोन घटक घेतले बघा, हे बघून द्यायचे. पहिला ए बी कॉन्ग्रुएंट, बघा सेगमेंट एबी कॉन्ग्रुएंट डीसी, एडी कॉन्ग्रुएंट डीसी गिवन दिलेलं आहे आपल्याला. एबी एकरूप डीसी, एडी एकरूप बीसी, ही याला एकरूप, ही याला एकरूप, आणि दोघांच्या मध्ये ही कॉमन साइड सामायिक बाजू आहे. एसी एकरूप एसी.
सामायिक भुजा, म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप. टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. बघा बाजू हे एकच त्रिकोण बघायचं फक्त कोणता बी. बाजू 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 बाजू, साइड साइड साइड, यस यस यस, बा बा बा. झाले का दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट? आता मग याचा हा अँगल आणि याचा हा अँगल बघा ना. आता कोण घ्यायचे आपल्याला? कोण संगत कोण घ्यायचे? करस्पॉन्डिंग अँगल्स घ्यायचे. मग आता बघा हे नाव ए आणि सी होईल. तेव्हा ए आणि सी, याचा ए म्हणजे हा आणि याचा सी, बरोबर आहे का? वाटलं साचले बघा ए आणि सी. हा ए इकडून डी टाका, इकडून सी टाका. हा सी दिलाय ना, इकडून बी तिकडून ए झालं. अजून कोणता होईल? डी आणि बी आहेच, ते नको आहेत आपल्याला. हा सी आणि परत यायचे इकडून ए घ्या, इकडून डी घ्या, ए इकडून सी घ्या, इकडून बी घ्या. बघा म्हणजे हा कोण बघा, डीएसी, हा डीएसी, एक ग्रुप बीसीए, बीसीए म्हणजे हा. झालं. आणि डीसीए किंवा एसीडी एक ग्रुप म्हणजे कॉन्ग्रुएंट. सीएबी हे दोघं एक ग्रुप झाले. हे एक ग्रुप त्रिकोण संगत कोण, यालाच आपण करस्पॉन्डिंग मराठीमध्ये म्हणतो एकरूप त्रिकोणांचे संगत कोण, आणि इंग्लिश मध्ये आपण म्हणतो करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, सीएसीटी. आणि मला सांगा आत्ताच याच्या आधी तुम्हाला टेस्ट सांगितल्या बघा, दोन रेषा आहेत, ही छेदिक आहे, हे दोन अँगल बघा, हे दोन रेषा ही छेदिक आहे, हे दोन कोण विक्रम कोण दिसत आहेत, म्हणजे हे दोन रेषा समांतर होतील. बरोबर. टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ही लाईन याची ट्रान्सव्हर्सल आहे. टू लाईन्स आर कॉन्ग्रुएंट, सॉरी टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. दीज आर द अल्टरनेट अँगल्स. म्हणजे जर टू लाईन्स आर पॅरलल म्हणजे दोन रेषा समांतर असतील, म्हणजे डीसी पॅरलल एबी, डीसी समांतर एबी. बरोबर. कशावरनं? हे दोन कोण एकरूप म्हणजे ए सी डी म्हणजे हा, ह्याच्यावरनं हे दिलंय म्हणजे फ्रॉम 6 वरून. आणि मराठीत काय? विक्रम कोण कसोटी, अल्टरनेट अँगल टेस्ट. हे नाही लिहिलं तर फक्त असं नाही वाटलं, अल्टरनेट अँगल टेस्ट किंवा विक्रम कोण कसोटी. आणि याचं पण काम तेच देईल. आता परत बघा, ह्या दोन रेषा हे झालं. आता हे दोन कोण असं आहे बघा, ह्या दोन रेषा आणि छेदिका, टू लाईन्स आणि तिचं ट्रान्सव्हर्सल. हे बघा, हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत, हे दोन अँगल एकरूप आहेत असं मुंडकं वाटलं करा. हे काय वाटतात? अल्टरनेट अँगल्स. विक्रम कोणच वाटतात की नाही? झेड आकार. म्हणजे हे दोन रेषा समांतर होतील. एडी पॅरलल बीसी, एडी समांतर बीसी. कारण तेच विक्रम कोण कसोटी किंवा अल्टरनेट अँगल टेस्ट. बघा बरं, ही याला समांतर, ही याला समांतर, समोरच्या बाजू समांतर झाल्या. अपोजिट साइड्स, टू लाईन्स आर पॅरलल, टू लाईन्स आर पॅरलल, अपोजिट साइड्स आर पॅरलल. आणि इट इज द डेफिनेशन ऑफ पॅरलोग्राम. समोरच्या बाजू समांतर आहेत. ही समांतरभुज चौकोनाची व्याख्या आहे. म्हणजेच हा समांतरभुज चौकोन आहे. म्हणून नाव आला क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज पॅरलोग्राम. हा समांतरभुज चौकोन आहे. किती वरून? 7 व 8 वरून. फ्रॉम 7 and 8. परत पहा, काही केलं नाही आपण. आपल्याला समोरच्या बाजू एकरूप दिलेला आहे. अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट. हे झालं गिवन, पक्ष साध्य. हा आपल्याला समांतरभुज चौकोन दाखवायचा आहे, पॅरलोग्राम दाखवायचा आहे. कंस्ट्रक्शन ड्रॉ एसी, कर्ण एसी काढला. मग या दोन त्रिकोणामध्ये हा याला एकरूप आहे, हा याला एकरूप आहे. ही कॉमन साइड, टू साइड्स कॉन्ग्रुएंट, टू साइड्स कॉन्ग्रुएंट, आणि इट इज अ कॉमन साइड, सो इट इज कॉन्ग्रुएंट विथ इटसेल्फ. टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. चौथा आकडा
दोन त्रिकोण एकरूप झाले, बा 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 कसोटी. मग संगत कोण घेतले, हा आणि हा एकरूप आणि हे दोघं एकरूप. काय कारण, दोन त्रिकोण एकरूप झाले, उरलेले घटक त्याला आपण एकरूप त्रिकोणाचा संगत कोण म्हणतो मराठीमध्ये, आणि इंग्लिश मध्ये करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणतो. आणि मग हा याला एकरूप आहे, these two are congruent, so that two lines are parallel, म्हणून ह्या दोन रेषा समांतर. आणि हे दोन एकरूप आहेत म्हणून ह्या दोन रेषा समांतर. that two angles are congruent, they are the alternate angles, so that two lines are parallel. that two lines parallel, that means opposite sides parallel, that means it is a that quadrilateral is a parallelogram. समोरासमोर बाजू एकरूप आहेत म्हणजे हा झाला समांतरभुज चौकोन झालं. दॅट इज द फर्स्ट टेस्ट. कळलं का, म्हणजे ज्या चौकोनाच्या समोरासमोर बाजू एकरूप असतात तो समांतरभुज चौकोन असतो. इन अ क्वाड्रिलेटरल ऑपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट, सो इट इज अ parallelogram. नाउ सेकंड, दुसरं पाहू आता. दुसरी टेस्ट काय, दुसरी टेस्ट पहा. इफ both the pairs are opposite, both the pair of opposite angles of a quadrilateral किंवा quadrilateral are congruent, then it is a parallelogram. ही दुसरी टेस्ट आहे बघा. परत पहा, जर सम्मुखकोनांच्या जोड्या ज्या चौकोनाच्या असं म्हणूया, ज्या चौकोनाच्या सम्मुखकोनांच्या जोड्या एकरूप असतात तो चौकोन समांतर भुज चौकोन असतो. मग अशी काय होतं, ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूच्या जोड्या एकरूप असतील तर तो समांतर भुज. आता ज्या चौकोनाच्या सम्मुखकोनांच्या जोड्या एकरूप तो समांतर भुज. इफ बोथ पेअर ऑफ ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, angles of a quadrilateral are congruent, pair of opposite angles congruent, सम्मुख कोन एकरूप असतील तर तो समांतरभुज चौकोन. बघा आपण PQRS घेऊ. पक्ष गिवन, बरोबर कळतोय का. काय पक्षामध्ये सम्मुख कोन ऑपोजिट अँगल्स चौकोन PQRS मध्ये, इंग्लिश मध्ये म्हणणार इन क्वाड्रिलेटरल PQRS, कोन P एकरूप कोन R, कोन Q एकरूप कोन S, अँगल P कॉन्ग्रुएंट R, Q कॉन्ग्रुएंट S. साध्य त्याला आपण टू प्रूव्ह म्हणतो. काय दाखवायचं, हा समांतरभुज इज पॅरलोग्राम, हा समांतरभुज चौकोन आहे. करेक्ट. आता बघा याच्यामध्ये सिद्धता प्रूफ. ओके. आता बघा पहिला आकडा असं द्यायचं, विधान कारण स्टेटमेंट कॉज. पहिला आकडा बघा बरं का. आता मी काय करतो, आता हा चौकोन आहे, चौकोनाच्या चारी कोणांची मापाची बेरीज 180 अंश असते. आता आपण मांडतानाच काय करायचं की जे दोन कोन दिलेत हे असं करतो मी बघा. कोन P बरोबर कोन R बरोबर X, कोन Q बरोबर कोन S बरोबर Y, किंवा 2 नंबरला घेतो. फ्रॉम गिवन पक्ष ही काय इथं बघून दिले P आणि R, Q आणि S. फक्त त्याच्याऐवजी X बघा, P ला आणि R ला X म्हणलं आणि दोघं सारखे कोणाला Y म्हणलं. आता बघा चौकोनाच्या चारी कोणांच्या मापाची बेरीज 360 अंश असते, बरोबर आहे का.
सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360, ज्याला आपण अँगल सम प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणतो. अँगल सम प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल आणि मराठीत चौकोनांच्या कोनांच्या मापांची बेरीज 360 असते. म्हणून मी काय करणार, चौघांची बेरीज कोन P, कोन Q, कोन R आणि कोन S बरोबर 360. इंग्लिश मध्ये म्हणणार अँगल सम प्रॉपर्टी ऑफ क्वाड्रिलॅटरल आणि मराठीत म्हणणार चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते, किंवा चौकोनाच्या कोनाच्या मापांचा गुणधर्म असं म्हटलं तरी चालतं त्याला. चौकोनाच्या कोनांच्या बेरीजचा गुणधर्म किंवा मापाचा काय असेल बघा. P काय आहे x, Q काय आहे y, R काय आहे x आणि S काय आहे y बरोबर 360. 1 आणि 2 वरून त्या x y किती भागले बघा. 1 वरून 3 मध्ये टाकलं. फ्रॉम 1 2 and 3 1 2 3 वरून, मराठी मध्ये म्हणायचं वरून आणि इंग्लिश वाल्याने म्हणायचं फ्रॉम. चला 5 आकडा. x किती x झाले 2x, y 2y, पुढे लिहिलं 4 वरून आणि मराठी वाल्याने म्हणायचं 4 वरून. 2 ने भागून घ्या. 2 ने भागल्यावर काय होईल, x अधिक काय 2 गेले याला भागलं म्हणजे 180 राहील. 5 वरून फ्रॉम 5 झालं काय. आता तुम्ही जर x p घेतला बघा बरं का, x ची किंमत p घेतली आणि y ची किंमत s घेतली किंवा y ची किंमत q घेतली असं घेतो मी आधी बघा. कोन p कोन q बरोबर 180. 1 वरून घेतलं 6 मध्ये टाकलं. 1 2 and 6 1 2 व 6 वरून. कळलं का. आता नीट पहा. कोन P आणि कोन Q बघा, अँगल P आणि अँगल Q हे दोन रेषा आहेत आणि छेदिका आहे आणि हे दोन कोन आहेत बघा P आणि Q. हे दोघांची बेरीज 180 झाली बघा. बरोबर आहे का. म्हणजे हे कोण दोघांची बेरीज म्हणजे असे मुंडकं वाकडं करून बघा, मान वाकडी करा. हे आंतरकोन आहेत आणि आंतरकोनाची बेरीज 180 आली म्हणजे आंतरकोन पूरक. दोन रेषांना छेदिकेने छेदल्यावर आंतरकोन पूरक असतील तर दोन रेषा समांतर असतात, म्हणजे हे दोघी समांतर होती. SP म्हणून आंतरकोन कसोटी. आता नीट बघा, अँगल P plus Q is equal to 180 बरोबर. मी बाजूला काढला आकृती. P and Q are interior angles, two lines and it is a transversal. That two angles are interior angles and sum of that two angles is 180. That means interior angles are supplementary, hence the two lines are parallel. So SP parallel to RQ. तसंच बघा 6 मध्ये x च्या ऐवजी r घेतो, सॉरी पीस घेतो. x च्या ऐवजी पीस घेतो पण y च्या ऐवजी s घेतो. x च्या ऐवजी p घेतला, y च्या ऐवजी s घेतला. हा 180 असा. परत 1 2 आणि 6 1 2 and 6 1 2 व 6 वरून. आता बघा P आणि S हे बघा इथे वरून. आता आकृती बदलेल. हे बघा हे दोन रेषा आणि छेदिका. हा P आहे आणि हा S. बघा बरं P आणि S काय आले 180 म्हणजे पूरक आले. हे आंतरकोन दिसतात की नाही. आंतरकोन पूरक म्हणजे दोन रेषा समांतर, हे दोघे समांतर होतील. S समांतर PQ आंतरकोन कसोटी बरोबर. आता इंग्लिश मध्ये बघा, angle P plus S is equal to 180. Okay, these are the interior angles. Two lines and it is a transversal. या दोन रेषा आणि छेदिका. So that two angles are interior angles. Interior angles sum 180 आली. So interior angles are supplementary. Hence S are parallel PQ. Interior angle test. इथं बनलाय झालं बघा. Interior angle test. आता 8 आणि 9 काय म्हणतो, SP parallel to RQ आणि SP parallel to RQ
एसआर पॅरलल टू पीक्यू, म्हणजे एसपी एसआर समांतर पीक्यू एसपी समांतर क्यूआर, समोर समोरच्या बाजू समांतर म्हणजे तो समांतरभुज चौकोन. सो इट इज अ पॅरलोग्राम. म्हणून क्वाड्रिलॅटरल पीक्यूआरएस इज पॅरलोग्राम. हा समांतरभुज चौकोन आहे. किती वरून? 8 आणि 10. आठ व 10 वरून संपलं थेरम. इतका छान थेरम आहे, इतका सुंदर थेरम आहे, अवघड काहीच नाही याच्यामध्ये. त्यामुळे नीट काळजीपूर्वक समजून घ्या. समोर समोरचे कोणी ग्रुप घेतले, कॉग्रेंट घेतले, तो क्वाड्रिलॅटरल म्हणजे पॅरलोग्राम दाखवायचा. सॉरी पॅरलोग्राम म्हणजे समांतरभुज चौकोन दाखवायचं. मग मी याला x म्हटलं, याला y म्हटलं, हेच घेतले. तर नंतर चौघांची बेरीज 360 घेतली, त्यात किमती भरल्या. 2x 2y 2x 2y झालं, 2 ने भागलं, इथपर्यंत आलं. मग x च्या ऐवजी काय घेतला? p घेतला. y च्या ऐवजी कोण घेतला? q. कोण? p + q. हे दोन आंतरकोन होतात बघा. समोर केल्यानंतर मानाशी केल्यानंतर आंतरकोन म्हणजे इंटिरियर अँगल्स, म्हणजे दोघी समांतर झाले, टू पॅरलल्स. नंतर x च्या ऐवजी p ठेवला, y च्या ऐवजी s घेतला. p आणि s हे दोघं असं समोर बघितलं तर हे आंतरकोन म्हणजे इंटिरियर अँगल्स आहेत. या दोघी समांतर म्हणजे पॅरलल होती. आणि मग समोर समोरच्या बाजू समांतर झाले की तो समांतरभुज चौकोन झाला. ही झाली दुसरी टेस्ट, दुसरी कसोटी झाली बघा. आता आपण जाऊ तिसऱ्या कसोटीकडे. पहिल्या की दोन सोपे होते एकदम. तिसरी बघा, नीट लक्ष द्या. सोपं आहे एकदम, समजावून घेणं महत्वाचं आहे. आता बघा तिसरं. if the diagonals of a quadrilateral, quadrilateral कोण आहे? चौकोन, चौकोन bisect each other, then it is a parallelogram. जर चौकोनाचे कर्ण परस्परांना, ज्या चौकोनाचे म्हणतो, ज्या चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात तो समांतरभुज चौकोन असतो. बरोबर? बघा आता, इफ डायगोनल कोऑर्डिनेटर बायसेक्ट इच अदर. बायसेक्ट म्हणजे तुकडे, दोन सारखे तुकडे करतात ते एकमेकांचे. ज्या चौकोनाचे कर्ण परस्पर दुभागतात, बायसेक्ट म्हणजे दुभागणे. दुभागणे म्हणजे दोन समान भाग करणे. बघा बघा आपण आकृतीत काढूया. बघा कर्ण, डायगोनल्स काढतो, डायगोनल्स. हे दोघं एकमेकांचे तुकडे करतात म्हणजे हे बघा, हा आणि हा सारखा आणि हा आणि हा सारखा. बघा गिवन पक्ष चौकोन ABCD मध्ये इन क्वाड्रंट ABCD काय AC आणि BD काय आहेत? त्याचे कर्ण आहेत. काय आहेत ते? कर्ण आहेत. एकमेकांना कुठे छेदतात? M मध्ये. कर्ण AC व BD एकमेकांना बिंदू M मध्ये छेदतात. हे पक्षामध्ये आधी मराठी सांगतो पक्षात ते. हे AC व BD एकमेकांना बिंदू M मध्ये छेदतात आणि AM बरोबर MC, AM बरोबर MC आणि DM बरोबर MB आणि एकमेकांना दुभागतात. साध्य, त्याला आपण टू प्रूव्ह म्हणतो इंग्लिश मध्ये. हा काय साध्य? हा चौकोन समांतरभुज चौकोन दाखवायचा. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. हे झालं पक्ष साध्य इंग्लिश मध्ये. बघा quadrant ABCD is any quadrilateral in quadrant ABCD diagonal AC and BD intersect each other at point M. Diagonal AC and BD intersect each other at point M. दोघं एकमेकांना बिंदू M मध्ये छेदतात. मग बाकी सेम AM is equal to MC, DM is equal to MB. To prove
you have to show ABCD is a parallelogram. Proof. सिद्धता. विधानकारक तसंच. आता इथे दोन आधी टू ट्रायंगल्स घेतो बघा, मी हे दोन त्रिकोण घेतो बघा, हे दोन त्रिकोण आहेत की नाही, याच्यामध्ये आपण जर हा कोण एक रूप दाखवला तर हे विकर्ण कोण होतील, म्हणजे ही याला समांतर होईल. मग आपण हे दोन त्रिकोण घेणार, हा आणि हा एक रूप दाखवणार, विकर्ण कोण एक रूप झाले म्हणजे या दोन रेषा समांतर होतील, म्हणजे झाला समांतर होत चौकोन. इंग्लिश मध्ये पहा बघा, if we show that two angles are congruent, these are alternate angles, so that two lines are parallel. Okay, and two angles are congruent, these are the alternate angles, so that two lines are parallel. So first take that two triangles and show that two triangles are congruent, and after that two triangles are congruent. Okay, बघा आधी हे दोन त्रिकोण एक रूप दाखवतो मी, DMC, DMC म्हटलं की कोण द्यायचं, BMA, इट इज अ वन करस्पॉन्डन्स, एकाच एक संगती. इन ट्रायंगल DMC अँड ट्रायंगल BMA दोन घटक तुम्हाला दिले बघा ना, याची ही बाजू एक रूप, याची ही बाजू एक रूप, लिहून टाकू लगेच. AM congruent MC, AM सॉरी, हा ट्रायंगल म्हणजे CM घ्यावा लागेल. CM congruent AM आणि DM congruent MB. काय कारण दिले तुम्हाला ते किंवा पक्ष आणि हे दोन कोण काय तर गुणाकाराचे फुले म्हणजे करेक्ट विरुद्ध कोण, देट टू अँगल्स आर अल्टरनेट अँगल्स, म्हणून ते दोन कॉन्ग्रुएंट अँगल. कोण DMC कॉन्ग्रुएंट AMB, बघा DMC AMB हे दोन कोण एक करू कॉन्ग्रुएंट विरुद्ध कोण, vertically opposite angles. These are the vertically opposite angles. Is that clear? म्हणजे बघा आता कोण सॉरी बाजू कोण बाजू बा को बा, साइड अँगल साइड SAS म्हणजे दोन झाले बरं का कॉन्ग्रुएंट. महत्वाची गोष्ट झाली म्हणजे आता किती वाकडा झाला, 3. चौथा त्रिकोण DMC एक रूप BMA बाकोबा कसोटी. बघा ट्रायंगल DMC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल BMA SAS टेस्ट. आता two triangles are congruent, so that's why that two triangles congruent, so that two angles are congruent, corresponding angle of congruent triangle. Two triangles congruent, then remaining parts are so congruent ना, हे तीन झाल्यानंतर राहिलेले सुद्धा congruent असतात. दोन त्रिकोण एकरूप असतील, तीन घटक झाले, उरलेले तीन घटक पण एकरूप असतात, त्याला संगत कोण संगत बाजू म्हणतो आपण, म्हणून हे दोन कोण एकरूप DCM आणि MAB corresponding angle of congruent triangle, corresponding angle एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. बरोबर, नाव बघतो आपण DCM च्या ऐवजी DCA म्हणा आणि MAB च्या ऐवजी CAB म्हणा. मी आकृती पाहून नाव बदलले, कोण तेच येतं, अँगल तेच, फक्त नाव बदलले. फ्रॉम 5 वरून आणि आकृती पाहिलं फिगर 5व आकृती वरून. आता बघा बरं कोणते कोण येते, विक्रम कोण म्हणजे अल्टरनेट अँगल्स आहेत, म्हणजे त्या दोन रेषा पॅरलल समांतर. सो DC समांतर DC पॅरलल AB, DC समांतर AB. विक्रम कोण कसोटी अल्टरनेट अँगल टेस्ट. सिमिलरली त्याचप्रमाणे आता हे दोन त्रिकोण घ्यावे लागतील. त्याचप्रमाणे इन ट्रायंगल
DMA and BMC. DMA व BMC मध्ये आता हे दोन कोण एक ग्रुप होते. ADB एक ग्रुप, DBC alternate angles. झालं. आणि म्हणून या दोन समांतर होते. AD समांतर BC, AD पॅरलल BC, वितकरण कोण कसोटी, अल्टरनेट अँगल टेस्ट. आणि बघा बरं 7 आणि 9 काय सांगतात, समोर समोर बाजू समांतर आहेत, अपोजिट साइड्स पॅरलल, सो क्वाड्रिलॅटरल ABCD इज पॅरलोग्राम. हा समांतर भुज चौकोन आहे. 7 आणि 9 वरून 7 व 9 7 and 9 7 व 9 वरून. ठीक आहे. या ठिकाणी तिसरी प्रॉपर्टी आपली संपली आहे. आता एकच राहिली आहे, ते आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.